24व्या ऊस परिषदेचे अध्यक्ष हसन चाचा मुरसाल, सरपंच मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमानीचे आपले नेते प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पोपळे, जयकुमार कोले साहेब, मंचावरील सर्वच स्वाभिमानीचे पदाधिकारी, त्याचबरोबर या ऊस परिषदेच्या निमित्तानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गेली 24 वर्ष हा जो धगधगता एल्गार सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असणारे सर्वच मंचावरील मान्यवर, या ठिकाणी उपस्थित पत्रकार, आमच्या सर्व भगिनी आणि शेतकरी भावांनी, आणि ती ऊस परिषद कशा परिस्थितीमध्ये झाली तुम्हाला आठवत असेल. कारखाने बंद पडलेले होते, हलगी लावून ऊस वाजत आणतो म्हणणाऱ्यांच्या बरोबर एक जोरदार रक्तरंजित संघर्ष झालेला होता शिरोळमध्ये. त्याच्यामध्ये माझ्या सहित अनेक जण डोकी फोडून दवाखान्यामध्ये होते आणि शेतकऱ्याची चळवळ मुळापासून उठवून टाकायचा म्हणून सरकारनं ठाम निर्णय घेतला. आणि मग शिरोळला जी काही हाणामारी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री मौजे डिग्रजला, जे सांगली जिल्ह्यातलं ऊस आंदोलनाचं प्रमुख केंद्र होतं, पहाटे 3 वाजता पोलिसांनी SRPने जाऊन शेतकरी, बिगर शेतकरी, सर्वसामान्य महिला, लहान मुलं या सगळ्यांना बेदम मारहाण करून बदलून काढलेलं होतं. आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मध्ये भीती निर्माण होण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. आणि सांगली, कोल्हापूर परिसरातले जवळपास 30-35 साखर कारखाने जे थोडे थोडे चालू होते ते सुद्धा शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतकरी आक्रमक होते, मागे हटायला तयार नव्हते. आपली मागणी टनाला 800 रुपयाची होती आणि कारखानदार म्हणत होते की 460च्या वर देणार नाही, असा तो संघर्ष होता. दिवस जात होते, एक दिवस पुढे जात होता, पण कधी नव्हे तो बळीराजा एकवटलेला होता आणि त्यामुळं तोही मागा हटायला तयार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये अजून किती दिवस कारखाने बंद करायचे, पुढे काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी म्हणून याच ठिकाणी 27 नोव्हेंबर 2002 रोजी आपण एक सभा घेतलेली होती, ती म्हणजे पहिली ऊस परिषद. असा या ऊस परिषदांचा इतिहास आहे. आणि त्या ऊस परिषदेमध्ये एक पाऊल मागे येऊन आम्ही म्हटलं की 750च्या खाली आता मिळणार नाही, 800 मागितलं ठीक आहे. आणि 2 दिवसानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये कारखानदारांनी 750 रुपयाला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेपासून शेतकऱ्याच्या ऊसाचा दर कारखानदारांनी ठरवायचा नाही, साखर संघानं ठरवायचा नाही, बारामतीनं ठरवायचा नाही, तर जयसिंगपूरमध्ये ठरवायचा. ही परंपरा सुरू झाली. 24 वर्षापासून ही परंपरा अशाच पद्धतीने चालू आहे.
आणि त्याच्यामध्ये खंड पडेल असं वाटत नाही. उद्या कदाचित मी यायचं बंद पडलो तरी सुद्धा खंड पडता कामा नये ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण शेतकऱ्यांनी स्थापन केलेलं हे व्यासपीठ आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्थापन केलेलं हे व्यासपीठ आहे. इथं व्यक्ती महत्वाची नाही तर हे व्यासपीठ महत्वाचं आहे, हे स्थान महत्वाचं आहे. म्हणून अनेक वेळा आम्हाला आग्रह झाला की जागा बदला, पण 3 अपवाद वगैरे तर ही जागा आम्ही कधीच बदलली नाही. एकदा आम्हाला चॅलेंज नाही, 3 वेळा सांगतो कुठल्या वरती सांगतो. एकदा आम्हाला चॅलेंज केलं गेलं, काय जयसिंगपूरला नुसतं घेता, एकदा कोल्हापूरला घेऊन दाखवा म्हणून सासने मैदान भरून दाखवलेलं होतं, जे कुणालाच कधी भरता आलं नव्हतं. एकदा या समोर नगरपालिकेमध्ये त्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि त्यामुळं 100 मीटरपेक्षा जास्त कमी अंतर असल्यामुळं निवडणूक आयोगानं या ठिकाणी आपल्याला सभा घ्यायला बंदी घातलेली होती. म्हणून झेले चित्र मंदिर जवळ आपल्याला परिषद घ्यावी लागली. आणि तिसऱ्यांदा लॉकडाऊन मध्ये आपल्याला ऑनलाईन सभा घ्यावी लागली म्हणून आपण कल्पवृक्ष गार्डन मध्ये एक सभा घेतली. ते 3 प्रसंग सोडले तर या मैदानावर 21व्यांदा ही मांदियाळी शेतकऱ्यांची जमलेली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून 24 वर्षापूर्वी संघर्ष का भेटला. साखर साधारणपणे त्यावेळी 8.5 रुपये किलो होती आणि उसाला 450 रुपये. हे कुठलं गणित. म्हणून आम्ही 800 रुपये मागत होतो आणि त्यांच्या उरावर बसून आम्ही घेतलं. त्याच्यानंतर जेव्हा साखर 9 रुपये झाले त्यावेळी आम्ही 800 घेतले. ज्यावेळी साखर 10 झाली आम्ही 900 घेतले, 12 झाली 1100 घेतले, 15 झाली 1400 घेतले, 18 झाली 1700 घेतले, 22 झाली 2100 घेतले, 26 झाली 2500 घेतले. हे 26-27 पर्यंत आपलं कॅल्क्युलेशन ठीक चालत गेलं. पण मागच्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला पैसे मिळत गेले. 24 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की आपलं कर्ज पहिल्या बिलातनं फिटत नव्हतं. 30 जूनला सोसायटीचा अखेर असतं, त्यावेळी कुठनं तरी इकडनं तिकडनं पैसे आणायचं, सोसायटी भरायची आणि सोसायटी फिरवून घ्यायची. हेच आम्ही आयुष्यभर केलेलं होतं. जेव्हा 800 वर आम्ही गेलो त्यावेळी सोसायटी फिटून पहिल्याच बिलामधनं आमच्याकडे पैसे शिल्लक राहायला लागले. त्यातून काहीतरी करता यायला लागलं. हळूहळू सरकारनं सुद्धा वेळेवर कर्ज भरल्यामुळं 3% पंजाबराव देशमुख व्याज सवलत, 2% केंद्र सरकारची सवलत, पुन्हा अजून वेगवेगळ्या सवलत, असं करून हळूहळू अलीकडच्या काळामध्ये 3 लाखापर्यंतचं कर्ज जर वेळेत भरलं तर 0% व्याजानं आपल्याला मिळायला लागलं. म्हणजे पीक कर्जासाठी काढलेल्या कर्जावर व्याज आपल्याला लागत नव्हतं कधी, जर वेळेवर म्हणजे पहिल्या बिलातनं आपलं कर्ज फिटलं तर. मी हे मुद्दा म्हणून सांगायला लागलोय कारण साखर कारखानदार आपला हिशेब सांगतात की कारखान्यावर व्याजाचा बोजा किती पडतो. अरे लेका हो, आमच्या व्याजाचा कधी हिशेब केला का तुम्ही? आज 3 लाखापर्यंतचं कर्ज वेळेत भरलं तर 0% व्याजानं आपल्याला मिळतं पीक कर्ज. आणि ते जर का पैसे तुकड्या तुकड्यानं जर आपण घेतले तर पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज फिटत नाही आणि मग ती सवलत आपल्याला मिळत नाही. आपल्याला साधारणपणे 10% व्याज भरावं लागतं. 3 लाखाचं कर्ज झालं 30,000 रुपये. कारण नसताना ऊस उत्पादक शेतकऱ्यावर 30,000च्या व्याजाचा बोजा पडतो. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना एक रकमी पहिली उचल मिळाली पाहिजे यासाठी काम असते, तुमचं व्याज वाचावं म्हणून. हे लक्षात घ्या.
तुमच्यावर व्याजाचा बोजा पडू नये म्हणून आम्ही पहिली उचल जास्त म्हणजे कर्ज फिटण्याएवढी मागत असतो, नाहीतर मग हे व्याज सवलत मिळत नाही. आणि कारखानदार काय म्हणतात? कारखानदार म्हणतात की तुम्ही ऊस पुरवणार, तुम्हाला पैसे देणार आम्ही सगळे, आणि वर्षभर साखर उचलणार, विकणार आणि त्याचे पैसे, पण साखरेच्या पोत्यावर तुम्हाला लगेच 24 तासाच्या आत कर्ज मिळतंय. मग ते आम्हाला सांगतात व्याजाचा हिशेब. अरे मग तुम्हाला व्याज पडत असेल तर तुमचं राज्यामध्ये सरकारमध्ये किती वजन आहे आम्हाला माहिती आहे, केंद्रामध्ये तुमचं वजन किती आहे माहिती आहे. जो कारखाना भंगारात केलाय त्याला सुद्धा तुम्ही 400 कोटीचं एनसीडीचे जर कर्ज आणताय हे आम्हाला माहिती आहे. तिथं तुमचा वशिला चालतोय. मग भारत सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी नाबार्ड नावाची जी बँक स्थापन केलेली आहे, ज्या बँकेला भांडवल देशाचा अर्थमंत्री पुरवत असतो बिनव्याजी, आणि ती बँक 2 आणि 3% व्याजानं शेतीसाठी कर्ज देत असते. तुम्ही कधी प्रयत्न केला का? शेतकऱ्याला ऊसाची उचल देण्यासाठी जे प्लेज लोन काढावं लागतं ते प्लेज लोन नाबार्डनं द्यावं, ते 0% द्यावं, नाही जमलं तर किमान 2 किंवा 3% द्यावं. असं कधी राज्य साखर संघानं ठराव केला का? कधी पाठपुरावा केला का? केंद्रात कधी शिष्टमंडळ गेलं का? नाही गेलं. ही चूक कुणाची आहे? कारखानदारांची. एक तर तुमच्यामध्ये हिंमत नाही, नाहीतर यांना का ते करायचं नाही तुम्हाला सांगतो. कारण साखर कारखाने यांच्याच ताब्यात, जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याच ताब्यात, राज्य सहकारी बँक सुद्धा यांच्याच ताब्यात, आणि त्या बँकेच्या माध्यमातून 13 आणि 14% साखरेवर प्लेज लोन देता यावं. त्याशिवाय त्या व्याजावर जिल्हा बँकेमध्ये आणि राज्य सहकारी बँकेमध्ये आईश करता येत नाही, म्हणून ते मागत नाही. ते लक्षात ठेवा. नाबार्डनं जर का यांना 2 आणि 3% व्याजानं कर्ज दिलं तर जिल्हा बँकेचं कर्ज कोण घेणार? राज्य बँकेचं कर्ज कोण घेणार? म्हणून हे मागत नाही. आणि आपल्याला काय म्हणतात की आमच्यावर व्याजाचा बोजा चढतो म्हणून तुम्ही तुकड्या तुकड्यानं तुमच्या ऊसाचे पैसे द्या. अरे 18 महिन्या आधी पैसे गुंतवलेले असतात आम्ही, आणि परत ऊस तुटल्यानंतर आणि जर तुम्हाला वर्ष सव्वा वर्ष पैसे वापरणार असाल तर जरा लाज वाटली पाहिजे. आमच्या पैशाला व्याज नाही. आम्हाला कोणी खतं उधारीवर देतंय का? आमच्या शेतामध्ये काम करणारा मजूर उधारीवर काम करतो का? आम्हाला व्याज लागत नाही का? मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय कारण या कारखानदारांनी कटकारस्थान करून 2022 साली त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून गेली अनेक वर्ष केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे केंद्र सरकार जो ऊसाचा दर निश्चित करतं तो दर एक रकमी द्यायची कायद्यात तरतूद असताना यांनी त्याचे तुकडे करता यावेत अशा प्रकारचा एक शासन निर्णय राज्य सरकार करून घेतला. आणि त्याला कारण काय सांगितलं? गेल्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं ऊसाचा दर निश्चित करणं हे चुकीचं ठरतंय. ज्या ऊसाला एफआरपी द्यायची त्या ऊसाच्या रिकव्हरीवरच एफआरपी ठरली पाहिजे. म्हणजे या वर्षी आपण कारखान्याला ऊस घातला तर या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानंच दर ठरला पाहिजे. ही भूमिका त्यांनी घेतली. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यालाही ऊसातलं काही कळत नव्हतं, त्यांना मुंडी हलवली लगेच आणि तसा शासन निर्णय केला 2022 ला. तुमच्याही लक्षात आलं नसेल ही भानगड काय आहे ते. तुम्ही म्हणला तुम्ही काय एवढं प्रतिष्ठा लावायला लागलाय मागचं आणि पुढचं, याच्यामध्येच खरी घोम आहे लक्षात.
रिकव्हरी तुमची निश्चित झाल्याशिवाय तुमची एफआरपी निश्चित होत नाही आणि या वर्षाची रिकव्हरी निश्चित कधी होते सीझन संपल्यानंतर कारण सरासरी रिकव्हरी काढायची असते मग मला सांगा की पहिल्या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात ऊस पुरवणाऱ्यांना मग काय वर्षभर वाट बघायची का आपली एफआरपी किती निश्चित झाली आहे वाट बघायची त्यासाठी हा वाद पूर्वी सुद्धा झालेला होता मला वाटतं की 70-72च्या दरम्यान हा वाद झालेला होता मला नेमकं साल आठवत नाही पण त्या काळातच असावं ते कारण त्यावेळी एसएपी म्हणजे स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस होती आणि मग नेमकी रिकव्हरी कधीची धरायचं या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं भार्गव समिती नावाची एक समिती नेमली आणि त्या समितीनं सरकारला अहवाल दिला की हा वाद अनाठायी आहे त्यांनी मागच्या अनेक वर्षाचे रिकव्हरीचे आकडे बघितले आणि सांगितलं की मागच्या वर्षामध्ये आणि चालूच्या वर्षामध्ये रिकव्हरीमध्ये फारसा फरक पडत नाही कारण रिकव्हरी ही त्या कारखान्याच्या परिसरातल्या जमिनीची कस त्या ऊस किती महिन्यात तुटला ह्याच्यावर आणि किती अंतरावर ऊसाची वाहतूक ठरली त्याच्यावर कळते आणि ते परिस्थिती मागच्या आणि पुढच्या वर्षामध्ये साधारणपणे त्या कारखान्याच्या बाबतीत तशीच राहते त्यामुळं मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं ऊसाचा दर निश्चित करायला काय हरकत नाही असं भार्गव समितीनं केंद्राला शिफारस केली आणि केंद्रानं त्यावेळची ती शिफारस जशीच्या तशी मान्य केली आणि ती आज अखेर ती परंपरा चालू आहे मग हा शासन निर्णय चुकीचा आहे एक तर केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यामध्ये राज्याला केंद्राच्या परवानगीशिवाय दुरुस्ती करता येत नाही आणि ऊसाचा दर निश्चित करण्याचा अधिकार जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार केंद्र सरकारचा आहे तो राज्याचा नाही आहे आणि या केंद्राच्या परवानगीशिवाय राज्य सरकारनं तो शासन निर्णय केलेला होता म्हणून त्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः चॅलेंज केलं आव्हान दिलं आणि मी तुम्हाला सांगतो की मार्च 2025 साली म्हणजे या वर्षी त्याचा निकाल लागला 50 तास सुनावणी झाली होती 1-2 नव्हे हायकोर्टामध्ये 50 तास सुनावणी झालेली होती मला अभिनंदन केलं पाहिजे योगेश पांडेंचं ज्या माणसाचं 1 गुंठा सुद्धा जमीन नाही 1 गुंठा सुद्धा जमीन नाही 1 टन ऊस जात नाही पण त्या माणसानं 1 रुपया सुद्धा न घेता हायकोर्टामध्ये आपली खिंड लढवली त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आपण आज खरं तर आम्ही सत्कार करणार होतो पण ते अजून माझीच एक केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याच्या तयारीसाठी ते पुण्यात थांबले कुठली तर हा जो निकाल आपण लावून घेतलेला आहे त्याला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं आहे पहिली लढाई आम्ही जिंकली सुप्रीम कोर्टानं स्थगिती द्यायला नकार दिलाय 4 मुंड्या चित केलंय सरकारनं आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा अहो कुणी योगेश पांडे या नवख्या वकिलानं ज्याच्या विरोधामध्ये ज्या साखर संघाला टनाला 1 रुपया हिशोबाप्रमाणे वर्षाला महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी 13 कोटी रुपयाची वर्गणी देतो त्या वर्गणीतनं या साखर संघानं आपल्या विरोधात 70-80 लाख रुपये खर्च करून एक मोठाच्या मोठा वकील दिलेला होता त्याला 4 मुंड्या चित केला आमच्या योगेश पांडेना जो रिक्षाने जात होता हायकोर्टामध्ये फक्त साखर संघ नव्हे राज्य सरकार सुद्धा कुणाच्या बाजूला होतं कारखानदारांच्या बाजूला होतं राज्याचे अटर्नी जनरल महाअभियोक्ता सराफ हे त्या सुनावणीमध्ये त्यांना बरीच कामं असतात तरी सुद्धा बसून होते आणि सरकारचं कसं बरोबर आहे हे सांगायचा प्रयत्न करत होते पण त्यांची डाळ शिजली नाही परत सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या निकालाला स्थगिती घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण सुप्रीम कोर्टानं फक्त दावा दाखल करून घेतला स्थगिती द्यायला स्पष्ट शब्दामध्ये
नकार दिला आणि हा जो हायकोर्टाचा निकाल आहे तो निकाल घेऊन मी साखर आयुक्तांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं पूर्वलक्षी प्रभावानं हा शासन निर्णय रद्द झालेला आहे. म्हणजे 2022 सालापासून ज्या साखर कारखान्याने तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला ऊसाचे पैसे दिलेले आहेत ते पहिला तुकडा जो 15 दिवसाच्या आत दिलेला आहे आणि उरलेल्या तुकड्याचं उशिरा दिल्याबद्दल दर साल दर शेकडा 15% व्याजानं आज अखेर 3 वर्षाचं व्याज द्यायचं असा आदेश कोर्टाचा आहे. आणि प्रत्येक साखर कारखान्याला तशा नोटिसा काढायला भाग पाडल्या साखर आयुक्ताला. साखर आयुक्तानं नोटिसा काढल्या. आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातला एक कारखाना ओलम हेमरस, मला वाटतं त्याचं नाव ओलम हेमरस, आता कोल्हापूरला सर्किट बेंच झाले म्हटल्यानंतर सर्किट बेंचला या आदेशाला स्थगिती मागायला गेला. कोल्हापूर कोर्टानं त्याचा दावाच खारिज करून टाकला. म्हणजे स्टे तर राहिलाच बाजूला, दावा दाखल करून घ्यायला सुद्धा स्वच्छ शब्दामध्ये नकार दिला. कारण 2 न्यायमूर्तींच्या बेंचनं दिलेला निकाल हाच निकाल कायम आहे, याच्यावर विचार होऊच शकत नाही असं कोल्हापूर सर्किट बेंचनं सुद्धा सांगितलं. तिथं सुद्धा स्वाभिमानीचा आणि आपल्या सगळ्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये चालवतील, अगदी भले मोठे मोठे वकील आणतील, आणून देत, पण मी राज्य सरकारला इशारा देतो, तुम्ही या लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या साखर सम्राटांच्या साठी तुम्ही जर का कोर्टामध्ये आमच्या विरोधात लढला तर तुम्हाला पुन्हा एकदा मातीत लोळवल्याशिवाय सोडणार नाही, हा तुम्हाला इशारा देतो. देवेंद्र फडणवीसांना मी इशारा देतो. या देवेंद्र फडणवीसांना मी 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी काटा कशा पद्धतीनं मारला जातो याचे पुरावे लिहून दिलेले होते. जसं कारखाने कसं विकतात याचे पुरावे दिले, ते त्या किरीट सोमय्याला दिलं त्यांनी आणि त्यानं सगळ्या कारखानदारांनाच भाजपमध्ये भरती करून घेतलं. आणि हे काटा मारताना पुरावे लिहून दिलं, हे आपल्याच खिशात ठेवलं आणि आता मुख्यमंत्री फंडासाठी कारखाने पैसे देत नाहीत म्हणताना आता म्हणताय ते बाहेर काढू काय? म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय ब्लॅकमेलर आहे? ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही त्या माहितीचा उपयोग करता? अरे काटामारी थांबवा. 10 वर्ष बोंबलतोय आम्ही, काटामारी थांबवा. 10% काटामारीमध्ये आमचा ऊस चाललेला आहे. समजा तुमचा ऊस 2 सांगडीमध्ये मिळून 20 टनाचा असेल तर त्यात साधारणपणे 2 ते 2.5 टनाचा काटा हा मारला जातो. मग किती टक्के झालं? 10% झालं का नाही? 5000 टन ऊस घालणारा कारखाना जर 10% काटा मारायला लागला तर रोज 500 टन काटा मारला जातो. आणि त्या 500 टनाचं 3000 कमीत कमी पैसे धरले तर त्याचे होतात 15 लाख रुपये. दररोज 15 लाख रुपये काळा पैसा त्या लोकांच्या खिशामध्ये जातो. हे लक्षात ठेवा. काटामारीतनं एका कारखान्यात एका दिवशी 5000चा असेल तर अण्णा को गुस्सा आता त्याचा आहे 20,000चा. म्हणजे हिशेब करा. दररोज 15 लाख, 5,000ला 10,000ला 30 लाख, 20,000ला 60 लाख, एका दिवसाला 60 लाख, 100 दिवसाला झालं 60 कोटी, 150 दिवसाला झालं 90 कोटी. एक नवा कारखाना निघतोय काटामारीतनं. काटामारीतनं एक नवा कारखाना निघतोय.
एवढी मोठी भयानक परिस्थिती या काटामारीची आहे. हे काटामारी थांबवणं शक्य आहे का? सहज शक्य आहे, सहज शक्य आहे. त्याला काय अवघड नाही, फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे, इच्छाशक्तीचा अभाव. पूर्वी पेट्रोल पंपावर सुद्धा अशाच पद्धतीनं पेट्रोल डिझेल देत असताना वजनात पाप केलं जायचं. त्याच्यावर या ऑइल कंपनीने रिसर्च केला आणि एक सॉफ्टवेअर विकसित केलं. मायनिंग मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं चोऱ्या व्हायच्या आणि एक सॉफ्टवेअर विकसित केलं आणि ते वजन काटे आहेत, त्या वजन काट्यामध्ये कुठेही ऍडजस्टमेंट करता येणार नाही आणि केलं तर त्याचा पासवर्ड ज्याच्याकडे आहे त्याला सहज लक्षात येईल अशा प्रकारचं सॉफ्टवेअर विकसित केलं. आणि महाराष्ट्रातले नव्हे देशातले या सगळ्या ऑइल कंपन्यांचे काही कोटीच्या संख्येनं असणारे जे पेट्रोल पंप आहेत ते ऑनलाईन जोडले. एका जरी पंपवाल्यानं जरा काही ऍडजस्टमेंट केली लगेच कंपनीला कळतं, कंपनी येते तो पंप सील करतं. तसं महाराष्ट्रात कारखाने तर 200च आहेत. 200 कारखान्याचे 200 काटे जर का सील ऑनलाईन जोडले गेले आणि एखाद्यानं काटा मारायचा प्रयत्न केला तर लगेच साखर आयुक्ताला किंवा वजन मापन महानिरीक्षक जे पोलीस आयुक्त असतात त्यांना जर का ते कळलं तर लगेच ताब्यात घेतलं तर काटामारी थांबवता येईल का नाही? हे गृह खात्याच्याच हातात आहे का नाही? आणि गृह खातं गेली 10 वर्षे देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे का नाही? मग देवा भाऊ तुमचा हात कुणी धरला होता? कुणी धरला होता तुमचा हात? अजित पवारनं. या आपल्या मला शंका आली आपल्याला धरले काय? कुणी धरला होता तुमचा? का नाही धरला याच्यामध्ये? सगळेच आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा दिवसाला 1 लाख टन ऊस गाळतात, म्हणजे सगळ्यात लाभदायक तेच झाले. हे का केलं नाही तुम्ही? माझं आपल्या सांगली कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे. कोल्हापूरला एक वजन काटा तपासायचं एक मशीन येऊन पडलेलं आहे. 2 वर्ष झालं धूळ कात पडलेला आहे. एक काम करा, एक कोणतरी भंगारवाला नाही तर आमच्या इथं राजीव गांधी नगर मध्ये सापडतोय, भंगार घेणारे बरेच लोक आहेत, त्यांना घेऊन जावा आणि त्याला विकून टाका. ते मशीन वापरत नसतं तर उपयोग काय त्याचा? तुमच्याकडे काय भंगारवाला नाही विकून टाकलं. ते सरकारनं पैसे खर्च करून आलंय, धूळ कात पडायला गंजलं, हे भंगारवाड्याला तर देऊन टाकूया. बरं एवढंच नाही, याच्याशिवाय सुद्धा काटामारी थांबवण्याचा दुसरा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आता कुठला बी कारखानदार गावात आला की याय म्हणते, याय याय म्हटलं याला कुठलं चावलंय काय? याय याय काय करायला लागलं? यायच म्हणते. पण त्याला विचारलं तर त्याला पण सांगता येत नाही, खरं याय म्हणते. संचालक तर जास्त जोरात म्हणता येईल याय याय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. कॉम्प्युटरच्या साहाय्याने शेती करायची, अद्ययावत तंत्रज्ञान शेतीमध्ये आणायचं आणि त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मला माहिती आहे उन्ह्या लागल्या, मला माहिती आहे तुरा येणार आहे, उसाला पाऊस जास्त पडला की तुरा येतोय, मला माहिती आहे. पण म्हणून ऊस घालवायला गडबड करायचं कारण नाही. तोडणाऱ्याला वरनं 5,000 रुपये द्यायची गरज नाही. मी आता तुम्हाला सांगतो, जर तुम्ही वरनं पैसे दिला तर याद नका, इथं असणाऱ्या सगळ्यांचा नसणाऱ्यांचा सगळ्यांचा ऊस 30 जानेवारीच्या आत संपणार आहे. तेवढेच दिवस कारखाने चालणार आहेत.
तुम्हाला हरभरा करायचा आहे फेब्रुवारीत करा, तुम्हाला गहू करायचा आहे लेट गहू फेब्रुवारीत चालतोय, तुम्हाला फेब्रुवारीमध्ये उन्हाळी ज्वारी करा, उन्हाळी सोयाबीन करा, उडीद करा, मूग करा, तुम्हाला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 4 महिने मिळतात। उगाच दुसरं पीक घ्यायचं आहे म्हणून त्यांना त्यांच्या मड्यावर 5,000 रुपये घालून गोळ्या पळवा पळवी करायच्या भानगडीत पडू नका, मशीन पळवा पळवी करायच्या भानगडीत पडू नका। काय पडणार आहे? मी तुम्हाला सांगतो 30 जानेवारीच्या आत ऊस संपणार आहे। ऊस आहेच कुठे इथं? सतत 4 महिने पाऊस पडल्यामुळं एकरी 7 ते 8 टनाचा ऊसाचा हे कमी झालेला आहे, अवरेज कमी झालेला आहे। काळ्या रानात तर ते 10 टनापर्यंत गेलेला आहे। पाणी पाझरच लागलाय। 15 मे पासून पाऊस पडायला नाही, त्यामुळं ऊस घालवायला गडबड करायचं कारण नाही। तुम्ही घरात बसून राहिला तरी सुद्धा जानेवारीमध्ये तुम्हाला हुडकत येणार आहे तुमचा ऊस तोडायचा आहे का म्हणून, कुणाच्या मागे लागू नका। आणि त्यांना काही कमी आहेत का हो? त्यांचे मजुरी वाढीचं आंदोलन होतं त्यावेळी आपण विरोध केला का? लवादानं त्यांना 1 टन ऊस तोडायला 439 रुपये मजुरी मंजूर केली, आपण विरोध केला का? त्याच्यावर समाधान मानलं पाहिजे। मी सुद्धा पूर्वी स्वतःच शेतात ऊस लावण्यासाठी ऊस तोडलेला आहे आणि मी स्वतः मी काय अगदी एकदम तयार असणारा मजूर नाही, पण तरी सुद्धा 1 तासात 1 टन तोडत होतो। मग काय एका तासात तुटतं की नाही? आपले आनंदराव म्हटले असतील की कुठे आहे कारण विचारलं त्यांना मी 1 तासामध्ये तोडतो। मग त्यांना 439 रुपये एका टनला दिले की हो? वर्ण द्यायची काही गरज आहे का? देऊ नका त्यांना वर्ण। मशीनवाल्याला तर अजिबात देऊ नका। मशीनवाल्याला काय आता कळ लागल्या? आणि ट्रॅक्टर ड्रायव्हरला सांगायचं आम्ही घरात खातोय ते भाकरीचं फडकं मिळेल, आणि लईच तुम्हाला तुमच्या बायकासनी कंटाळा असला स्वयंपाक करायचा तर 100 रुपये नुसतं जेवण्यापुरतं द्या, याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही। 100 रुपयाला येतं म्हणे आपला बंडू तर 40 रुपयाला ताट देतो। कुठं आहे ते बंडू? आहे का? इथंच आहे का? घेऊन पण आहे का? कुठून वाढता बंडू? हा अक्का मजूर किती काय दर आहे? अक्का मजूरला आहे का? हा काय दर आहे? 60 रुपये। कशाला पाहिजे यांना पैसे? अजिबात पैसे द्यायचे नाही। आणि मग असं असताना यांनी तोडणी वाहतुकीचा खर्च किती दाखवलाय? तोडणी वाहतुकीचा खर्च मगाशी कुणीतरी सांगितलं 1150 मराठवाड्यात 1100च्या वर गेलेला आहे। बरं यांनीच कायदा करून ठेवलाय हो, यांनीच कायदा करून ठेवलेला आहे की 1 टन नाही, एक कारखाना कार्यक्षमतेनं चालायचा असेल तर त्याला 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसऱ्या कारखान्याला परवानगी द्यायची नाही। कायदा तुम्हीच करून घेतलाय। मग 25 किलोमीटर मध्ये तुम्ही जो ऊस तोडताय, वाहतूकदारांना मी विचारलं 25 किलोमीटरचं वाहतुकीचं भाडं किती होत आहे? 259 रुपये। मग 439 आणि 259 किती झाला? 750 रुपये सुद्धा होत नाहीत। म्हणजे कारखान्यापासून 25 किलोमीटरच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांचं तोडणी वाहतूक फक्त 750 रुपये होत असताना तुम्ही 1000 रुपये का घेता? 900 रुपये का घेता? 900 का घेत असतील तर 150 रुपये टनाला जादा गेले। 1000 घेत असतील तर 250 रुपये जादा गेले। 1100 रुपये घेत असतील तर 350 रुपये जादा गेले। अरे तुम्ही पाकिस्तानातनं ऊस आणा जावा, आमचं काय म्हणणं नाही, बांगलादेशमधनं आणा तुम्हाला येऊन दिलं तर, पण तुमच्या खर्चानं आणा, आमच्या खर्चानं आणायचं नाही। हे काय त्यांनी लांबनं ऊस आणायचा, कवळा ऊस आणायचा, आदल्या नडल्या शेतकऱ्याला 2200 2,500 रुपये द्यायचे, काटा पेमेंट करायचं आणि इथं आणायचं आणि 3200 रुपये घ्यायचं, वरचं 700 आणि यांच्याच खिशात। अशी भानगड आहे। ऊस माफियांचा नवा वर्ग तयार झालेला आहे।
त्यामुळं आमच्या शेतापासून कारखान्याचं जेवढं अंतर असेल तेवढंच वाहतुकीचे पैसे आम्ही देणार हे ठरवावं लागेल. ते मी ऊस दर नियंत्रण समितीमध्ये असताना धोरण तयार केलेलं होतं. त्या पद्धतीनं सरकारचे आदेश निघाले, पण तिथली माझी मुदत संपली आणि नंतरच्या सहकार मंत्र्यांना त्याला स्थगिती दिली. सरकारनं स्थगिती दिली नसती तर कारखान्याच्या जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांना आजही आता जे काही पैसे मिळतात ऊसाचं त्याच्यापेक्षा 150 ते 200 रुपये टनाला जादा मिळाले असते. अहो कुणाला पटण्यासारखे नाहीच. आता समजा संध्याकाळी आता सभा संपल्यानंतर आपण कोल्हापूरला जाणार आहे एसटीनं, जयसिंगपूरच्या स्टँडवर एसटीत बसलो, आपण एक 10-12 जण बसलो, पुढे एक 10-12 जण तमदलग्यात चढले, हातकणंगल्यात एक 10-12 जण चढले, आतिग्र्याला पुढे थोडे चढले, हालोंडीला चढले, शिरोलीला चढले आणि हे सगळे कोल्हापूरच्या स्टँडवर गेले. आणि कंडक्टर म्हटला जयसिंगपूरला आलेल्याला पण तेवढंच तिकीट, तमदलग्याला पण तेवढंच, आतिग्र्यालाही तेवढंच, हातकणंगल्याला तेवढंच आणि हालोंडीवाल्याला पण तेवढंच. पैतान घेतला का तुम्ही? अरे किती प्रवास केलाय तेवढं तिकीट घ्यायचे. हे काय बनणार? हे जयसिंगपुरातनं आलाय त्यालाही तेवढंच तिकीट आणि हलोंडीतनं आलाय त्याला बी तेवढंच तिकीट. म्हणजे कुठली वाहतुकीची काय भानगड आहे? यांनी 200 वरनं 200-300 किलोमीटरवरनं ऊस आणणार आणि इथं अहो माझंच उदाहरण घ्या, आमच्या शेतातनं दत्त कारखाना फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. अहो मला जर का 1000 रुपये दिले तर मी गडी सांगून खांद्यावरूनच गावाला देऊन टाकेन तरी पैसे माझं उरतील. बाउन्सर आणतो, बाउन्सर आता भरपूर बाउन्सर मिळतात, पैसे उरतील का नाही माझं? काय चाललंय? काय शेतकरी विचारत नाही म्हणून असं चाललंय. त्यामुळं याच्या विरोधामध्ये सुद्धा आवाज उठवणार. यांनी भल्या बोलानं केलं तर ठीक, तो जो शासन निर्णय आहे तो घेऊन आता कोर्ट कोल्हापुरात आलाय, त्यांना परत आणि 4 मुंड्या चित केल्याशिवाय सोडणार नाही, आता सांगून ठेवतो. त्यांना सोडत नाही. ते कोर्टात घेऊनच जायचं. तुला काय होत मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की काटामारी करण्याचा दुसरा एक मार्ग थांबवण्याचा आहे, तो म्हणजे यायचा. याय म्हणजे काय? ते कृत्रिम बुद्धिमत्ता. ती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? आता आमचे पोपळे सर MSc अग्री PhD आहे, बरोबर आहे ना सर? सरांना माहिती आहे ऊस पिकाला पूर्ण क्षमतेनं वाढण्यासाठी एका चौरस फुटामध्ये किती ऊस असले पाहिजे, त्याची जाडी किती असली पाहिजे, उंची किती असली पाहिजे, एका महिन्यात किती पेरं वाढतात आणि त्याला कुठलं खत घातलं पाहिजे, ओलावा कसा असला पाहिजे आणि सूक्ष्मद्रव्य किती, दुय्यम अन्नद्रव्य किती, मुख्य अन्नद्रव्य किती आणि काय फेरस घालायला पाहिजे का, झिंक घालायला पाहिजे का, हे सगळं डाटा तुमच्याकडे आहे की नाही? तोच डाटा कॉम्प्युटरला फीड करतात आणि ते कॉम्प्युटर आपल्याला सूचना देत असतंय. परत काय करतात, एक वेदर स्टेशन 25 किलोमीटरच्या 2.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये बसवतात, 25-30 आपल्या एकरामध्ये, आणि त्याच्यातून त्या रानाची सगळी कंडिशन, जमिनीचा ओलावा, पाण्याची आर्द्रता, पानाची परिस्थिती, हे सगळं त्या कॉम्प्युटरला सांगता येईल. त्याच्यावरनं कॅल्क्युलेशन करून ते कॉम्प्युटर शेतकऱ्याला कळवतंय आज किती लिटर पाणी सोडायचं, आज युरिया सोडायचं काय, पोटॅश सोडायचं काय, अजून काय करायचं, पाणी कमी करा वाढवा,
हे सगळं ते सांगतंय आणि त्याच्याबरोबर तंतोतंत केलं की एकरी 110 ते 125 टन ऊस निघतोय आणि म्हणून ते AI वापरा असं यांचं म्हणणं आहे. त्याला खर्च येतोय 15,000 रुपये एकरी, हे म्हणतात 25,000 द्या, म्हणजे त्यात मी 10,000 खात्या आणि सबसिडी आहे म्हणते. हे तंत्रज्ञान जसं तुम्ही सांगताय कारण तुमच्या सोयीचं आहे, तुम्हाला ऊस कमी पडायला लागलेला आहे म्हणून तुम्ही हे तंत्रज्ञान आता वापरा म्हणून शेतकऱ्याला सांगताय. अरे त्याच पद्धतीनं तेच तंत्रज्ञान वापरून तेच सॅटेलाइट सर्वे करून शेतकऱ्याच्या शेताच्या ऊसाचा सॅटेलाइट सर्वे जरा रिपोर्टिंग घेऊन त्या शेतामध्ये किती टन ऊस निघणार आहे हे सुद्धा सांगता येत आहे. त्या ऊसाची रिकव्हरी किती लागणार हे सुद्धा सांगता येत आहे. मी अरेबियन नाईट्स सारखं सुरस आणि चमत्कारिक गोष्टी सांगत नाहीत. याच्यावर काही कंपन्यांनी रिसर्च केलेला आहे. ते माझ्या समोर येऊन त्यांनी प्रेझेंटेशन केलं. 7-8 कारखान्यावर त्यांनी सर्वे केले, 200-250 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग केले आणि त्यांच्या कॉम्प्युटरनं वर्तवलेला जो काय अंदाज आहे प्रत्यक्षामध्ये कारखान्यात वजन केल्यानंतर तंतोतंत तेवढंच वजन आला, तेवढीच रिकव्हरी लागली. याचा अर्थ मग जसं आम्ही डेअरीमध्ये गेल्यानंतर दूध घेऊन जातो, कॉम्प्युटर आम्हाला सांगतंय तुमचं 3.5, 3.5, 8.5 एसएन दूध आहे, तुमचं एवढे पैसे झालं. तसं तुमचा AI आणा, आमच्या ऊसाचा सर्वे करा आणि तोडायच्या आधीच आम्हाला सांगा तुमचा 14 रिकव्हरीचा ऊस आहे आणि तुमचं 42 टन निघणार आहे. हे तंत्रज्ञान आणा की आमच्याकडं. बस तुमच्या त्या AI मधनच येतं हे सुद्धा. हे काय येत नाही आणि हे शेतकऱ्यांच्या पर्यंत गेलं पाहिजे असं पवार साहेबही म्हणत नाहीत, देवेंद्र फडणवीसही म्हणत नाहीत, कुणीच म्हणत नाहीत. हे मी साखर आयुक्ताला पटवून सांगितलं. आता साखर आयुक्त म्हणजे ते जरा IAS झालेला असतोय, माझ्यापेक्षा जरा हुशार असेल, त्याला ते पटलं. मला ते साखर आयुक्त म्हटले मला त्या कंपनीला प्रेझेंटेशन करायला लावा. मी प्रेझेंटेशन करायला लावलं, अजून त्यांना पटलं. त्यांनी हे सगळं महाराष्ट्रात राबवायचं ठरवलं, बदलीच करून टाकली. 6 महिन्यात गड्याची बदली करून टाकली. मग हे प्रकरण किती खतरनाक आहे बघा. हे प्रकरण खतरनाक आहे. याचं कारण 1% रिकव्हरी मारली, याचा अर्थ 10 किलो साखर मारली. 10 किलो साखर म्हणजे आजच्या बाजार भावानं 400 रुपये झाले. 400 रुपये म्हणजे 5,000 टन ऊस घालणारा कारखान्याचं दर दिवसाला 20 लाख रुपये काळा पैसा तयार झाला. किती? 20 लाख रुपये दररोज रिकव्हरी चोरून काळा पैसा तयार होतोय. पुन्हा गणित करा, 100 दिवसाचं झालं 20 कोटी, 150 दिवसाचं झालं 30 कोटी. 30 कोटी 5,000चं, 10,000चं 60 कोटी, 20,000चं 120 कोटी रिकव्हरी चोरीत. हा हिशेब आहे. आणि म्हणून रिकव्हरी चोरण्याच्या संदर्भात यांच्यावर कारवाई होत नाही. हा सारा पैसा या राजकारण्यांच्या, या कारखानदारांच्या राजकारणासाठी वापरला जातो. म्हणून इकडं बोंबलायचं कारखाना आजारी आहे आणि तिकडं दररोज एक नवीन कारखाना काढायचा, नाहीतर विकत घ्यायचा. हे धंदे चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. याच्या विरोधात लढायला पाहिजे काय नको. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं, साखरेचा दर आणि ऊसाचा दर हा जवळपास सारखा असला पाहिजे. गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव काय राहिलेले आहेत अगदी महिन्यापासून सांगतो. नोव्हेंबर 3450, डिसेंबर 3470, जानेवारी 3925, फेब्रुवारी 3765, मार्च 3900, एप्रिल 3790, मे 3810, जून 3790, जुलै 3900, ऑगस्ट 3920, सप्टेंबर
3,910, ऑक्टोबर 3,930, म्हणजे साधारण. आणि आता साधारणपणे 4,000च्या आसपास साखरेचा भाव आहे. कारखाना विकत्याला म्हणतो मी, दुकानातला नावा. सरासरी काढली तर 3,796 रुपये विकताय. मगाशी सचिन मला सांगत होता, कारण त्याला आम्ही एका कारखान्यात तज्ञ संचालक केले. कोण? सचिन शिंदे नव्हे, शिंदे पाटील पण पंढरपूरचा. बरोबर आहे सचिन? 11 रिकव्हरी असेल आणि 3500 रुपये साखरेचा भाव मिळाला तर सचिननं हिशेब काढलाय. कारखान्याचा संचालक आहे म्हटल्यावर बरोबर असणार, आपल्यापेक्षा जरा जास्त करणारच की त्याला. 2800 किती झालं? 2860. 11 रिकव्हरीला 3500. मग आमचं जरा घेत 37 रुपये. म्हणजे तसा हिशेब केला तरी सुद्धा किती व्हायला पाहिजे? 3500 रुपये तर व्हायला पाहिजेत. दिल्यात किती? 3100, 3200, 3300 एकट्यानंच दिले मला वाटतं. म्हणून गेल्या वर्षाच्या ऊसाचे किमान 200 रुपये यांनी द्यायलाच पाहिजे. यांच्या बाला सोडणार नाही. कर्नाटक राज्य रयत संघाचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचं स्वागत. कारण यावर्षी कर्नाटकात फार मोठं आंदोलन होणार आहे. म्हणून देखील झालं. मग मला सांगा, जर 4,000 रुपये जर साखरेचा असेल तर किती पैसे झाले? बरे इथेनॉल तयार करत्या, इथेनॉलचा दर वाढला, साखरेचा दर वाढत चाललेला आहे. यावर्षी गरजेपेक्षा साखर कमीच तयार होणार आहे, अजून दर वाढणार आहे. तुम्हाला साधं गणित सांगतो. 1 टन ऊसापासून अगदी आपला ढोबळ मारणारा पूर्वीचा हिशेब काढला 12.5% रिकव्हरीचा. या परिसरामध्ये 12.5% आहे म्हणून 12.5चा हिशेब काढला. 125 किलोचं 38 रुपयानं झालं. मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवलं. वर्षभरामध्ये सरासरी 3800 रुपयानं साखर गेल्या. 3800 न झालं 4,750 रुपये साखरेचं. बग्याचं झालं 350, मळीचं झालं 480, प्रेसमेंटचं झालं 28, म्हणजे 5,608 रुपये झालं. प्रक्रिया खर्च, तोडणी, वाहतूक वजा जाता, व्याज वजा जाता, एकूण बेरीज झाली 1,850, म्हणजे 5,608 वजा 1,850, 3,750 रुपये द्यायला यांना काहीच हरकत नाही. गेल्या वर्षाचं पण आम्ही मागायला बोलू किती? 200 मागायला लागलो. द्यायला नको? येणार आहे का नाही? आणि म्हणून या पद्धतीनं ही जी लुटालूट चालू आहे, सुरुवातीला मी सांगितलं ऊसाचा दर आणि साखरेचा दर याच्यामध्ये 800 ते 900 रुपयाचा फरक का पडला? तर गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला आमची घरं चांगली झाल्यामुळं, दारात मोटरसायकली आल्यामुळं, 4 चाकी गाड्या आल्यामुळं, पोरं चांगल्या कॉलेजमध्ये शिकून परदेशामध्ये गेल्यामुळं आम्हालाही त्याचं आता फारसं महत्व वाटेल असं झालं. संघर्ष आम्हाला नको वाटायला लागला, कारण आम्ही सुखवस्तू झालो, तुम्ही सुखवस्तू झाला, ते लागले तुम्हाला लुटायला. अजून खरं आई शपथ घेऊन सांगा, आता तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये बसून मोर्चाला येऊ वाटतंय? खरं सांगा. 20 वर्षापूर्वी याच मैदानामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून आपण मोर्चाला येत होतो का नाही? आता नको वाटायला लागलं. मग घ्या फरक घेऊन, घ्या 1000 रुपयाचा फरक. हा, बाहेर यायला नको. आमच्या हातात काय जादूची कांडी आहे बाय? अशी कांडी फिरवली की ऊसाचा दर मिळाला काय? त्या दक्षिणेकडच्या
हिरो सारखा आहे, जरा धक्का दिला की ही आपली टाटा सुमो 25 फूट उंच उडायला. आमच्याकडे काय, तुम्ही हाक मारल्यावर लाखोंच्या संख्येनं येता, हीच आमची ताकद आहे, लक्षात ठेवा. तुम्हालाच त्याचं महत्व वाटेल असं झालंय. तुम्ही आता एकदा ठरवा, विशेषतः तुमची पोरं तर पार बिघडून गेलेली आहेत. त्या पोरांना कळलं पाहिजे, अरे तुझ्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे, त्या स्मार्टफोनसाठी अनेक वेळा तुरुंगात माझ्यासारखी माणसं गेलेली आहेत. त्यामुळे उसाला दर मिळालेला आहे आणि म्हणून तुझ्या बाळाला स्मार्टफोन घेण्याची आर्थिक कुवत निर्माण झाली आणि म्हणून त्यानं तुला फोन दिला. आणि त्याच फोनवरनं तू माझी माप काढतोस होय. बरोबर आहे रे. अरे जरा तरी काहीतरी काय पाहिजे. आणि जसं हे वर गेलंय तसं खाली ढासळायला वेळ लागणार नाही. जसं वर गेलंय तसं खाली ढासळायला वेळ लागणार नाही. त्यांनी आता कायद्याच्या माध्यमातून तुमच्या बाजूनं चारी बाजूला तुम्हाला कोंडी करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. मला सांगा, सुप्रीम कोर्टामध्ये एकापेक्षा एक वकील, अहो दिवसाला कोट रुपये घेणारे वकील तिथं आहेत आणि ह्यांना काय कमी आहे काय? देतील वकील असला आणि आपला पांडे टिकल काय तिथं? आणि मग तिथं समजा सुप्रीम कोर्टानं सांगितलं काय नाही, आधीच्या 2022चा जो काय निर्णय होता त्या पद्धतीनं ऊसाचा दर द्यायला काय हरकत नाही. तर मी आज तुम्हाला सांगतो, पहिली उचल कशी बसणार. 10.25% रिकव्हरीला 3450, त्यातनं 1000 रुपये तोडणी वाहतूक वजा जाता आणि 10.25ला 3550, त्यातनं 1000 रुपये वजा जाता 2550 रुपये पहिली उचल कायद्यानं. तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या वर्षी कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो. एका कारखान्याचा एमडी आजरा कारखान्याचा काय म्हटलं माहितीये काय म्हटलं, कायद्यावर बोट ठेवला का त्यानं काय म्हटलं माहितीये, कायद्यानं आम्ही 2450च देणं लागतोय. त्यावेळी एफआरपी 3450 होती, 1000 रुपये वजा जाता, त्याच्यावर आम्ही देणं लागत नाही, आमचं कुणी काही करू शकत नाही. ही गुरमी एका एमडीला. मी म्हटलं बहिरे तुला दाखवतो कसं देणं लागत नाही. दिलं का नाही बघ, दिलं का नाही राजा? ही वेळ येणार नाही असं समजू नका. त्यांनी जर कोर्टातनं आणलं तर एका बाजूला यांच्या बरोबर कोर्टात लढावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. आधीच लग्न होईना झालेत पोरांचे. ठराव करू काय, प्रत्येक शेतकऱ्यांना कंपल्सरी आपली मुलगी शेतकऱ्यालाच दिली पाहिजे असा ठराव करायची वेळ आली. आता आल्या का नाही? मग हे असं व्हायला लागलं तर काय होईल? आता 40ला गेल्यात. प्रत्येक गावात कमीत कमी 25 ते 30 40 ओलांडलेले आहेत. माझ्याकडे बायोडाटा घेऊन रात्री 12 वाजता यायला, तुम्ही तरी काहीतरी करा. एक गंमत तुम्हाला सांगतो. खरं तर अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शेतकऱ्याने सुद्धा एकटा माझ्याकडे आला, यानं म्हटलं तुम्ही सांगितलं तर तो ऐकतोय, पोरीचा वडील जरा फोन करायला लागतोय आणि असं फोन दिवसात एखादा मी करतोय बरं का. म्हणजे अजून आता फोन करायला लागणार, सांगणाऱ्यांची संख्या वाढणार. तुम्ही फोन करायला लागतोय. मला आठवलं, ह्याच गाड्याला मी 2 वर्षापूर्वी एकदा फोन केला. ह्याच्या पोरीचं लग्न करत होतं त्यावेळी आणि त्यानं ऐकलं नाही माझं. त्यावेळी मी त्याला आठवण करून दिली, गड्यात तुला 2 वर्षापूर्वी हाच फोन केला होता मी, चांगलं पोरग आहे त्याला देऊन टाक, मी जबाबदारी घेतो, ते पोरग वाईट वागणार नाही.
त्यावेळी तू म्हणताच वेळ शेतकऱ्याला देणार नाही, आणि आता त्याला काय खोडं कुत्र चावलंय बघ शेतकऱ्याला पोरगी द्यायला. म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा ही स्थिती आहे. आणि या सगळ्याच मुख्य दुखणं काय आहे, नाही हा विनोद सोडून द्या, ह्याच्या पाठीमागे आहे अर्थकारण. शेती तोट्याची, शेतीत बरकत नाही, शाश्वत शेती नाही, अतिवृष्टी महापुरामुळं काही खरं नाही, त्यामुळं शेतकऱ्याला पोरगी देऊन धोका पत्करण्यात अर्थ नाही. हे कधी गळपास लावेल काय सांगता येत नाही. त्यापेक्षा न दिलेला बरं. शिपाई परवडला, एमआयडीसी जाणारा परवडला, पण याला द्यायचं नाही. अहो 15-15 एकर जमीन असणाऱ्याला पण पोरगी द्यायला, अशी अवस्था आहे. ही अवस्था बदलायची असेल तर राज्यकर्त्याला तुडवून हाणवून परिस्थिती बदलावी लागेल, तरच ही परिस्थिती बदलणार आहे. कारण धोरण बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. आणि धोरण बदलायचं काम आपण मतं देऊन निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात. त्या लोकप्रतिनिधींच्यावर आपला अंकुश राहिलेला नाही, म्हणून आपली शेती तोट्यात गेलेली आहे. 4 वर्षापूर्वी सोयाबीनला भाव 9,000 रुपये क्विंटल होता. आज धर्मराज आलाय काय लातूरचा, कुठे आहे तुम्ही? आहे सर, नांदेड मध्ये काय दर आहे? 3500. 4 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव 9,000 रुपये क्विंटल, आणि आज सोयाबीनचा भाव 3500 रुपये क्विंटल. 4,000 रुपये 4 वर्षापूर्वी सर डीएपी कसे होते? 800 रुपये. 800, आणि आता 1350. 10-26-2100. म्हणजे 4 वर्षापूर्वी डीएपीचं पोतं 800ला होतं, आज 1300ला झालं. 4 वर्षापूर्वीचं सोयाबीन 9,000 होता, आता 3,500 रुपये झालं. कारण काय माहित आहे? जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सगळ्यांना लाडकं म्हणतात, तसं आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा एक लाडका उद्योगपती आहे. आणि त्या लाडक्या उद्योगपतीनं मलेशियातनं मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात केलं. त्याच्यावरचा आयात कर एकदम कमी केला, आणि तेलाच्या किमती धडाधड कमी झाल्या, सोयाबीनच्या किमती पडल्या, आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं पार वाटोळं झालं. दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करायला लागल्या. म्हणजे भाव कशामुळे पडला? सरकारच्या धोरणामुळे पडला. आणि सरकारचं धोरण कोण ठरवतं? आपण मत देऊन निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हेच धोरण ठरवतात. पण गेल्या 4 वर्षामध्ये देशाच्या संसदेमध्ये या भारत सरकारच्या या धोरणाच्या बद्दल कुणी ब्रश शब्द सुद्धा काढलेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल का आयात करता? सगळ्यांची शुगर वाढायला लागल्या, कोलेस्टेरॉल वाढायला लागले, माणसं अटॅक येऊन मारायला लागल्या त्या पाम तेलामुळे. अहो एवढं पाम तेल आयात होतंय, आणि त्या पाम तेलाचा एक तरी ब्रँड आहे का कुठं माझ्यात? म्हणजे जातंय कुठं? तुम्ही जे घेताय शेंग तेल, सूर्यफूल तेल, करडी तेल, त्यात सरकारनं मिक्स करायला परवानगी दिल्या. म्हणजे तुम्ही घेताय शेंग तेल, घेताय करडीचं तेल, सोयाबीनचं तेल, आणि खाताय पाम तेल, आणि त्याच्यामुळं अटॅक वाढवायला लागल्या. एवढंच सांगत नाही, त्याला आधार आहे. म्हणजे एक माणसाला त्याचा धंदा करता यावा म्हणून मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांची राख रांगोळी करण्यात आली. याला म्हणतात धोरण. आणि अशा प्रकारचं धोरण राबवल्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे. गेल्या वर्षी साखरेच्या निर्यातीला जर परवानगी दिली असते तर आपण 4,500 रुपये उसाला भाव घेतला असता. पण निर्यातीवर बंदी घातली गेली. आणि त्या ट्रम्प तात्याच्या दबावाला बळी पडून जर अमेरिकेचा सोयाबीन, कारण आता चीन म्हणतोय अमेरिकेचा सोयाबीन घेणार नाही, आणि मग आता अमेरिकेचे शेतकरी हवालदिल झालेले आहेत, आपलं सोयाबीन कुठं न्यायचं. जर ते ट्रम्प तात्यानं दबाव आणून
आपल्या 56 इंच छातीवाल्याला म्हटलं आमचा सगळा सोयाबीन भारतात न्या, तर सोयाबीन 2,500 रुपये होणार आहे आपला. याला म्हणतात धोरण. आणि हे धोरण कशा पद्धतीचं असावं याचं नियंत्रण आपलं राज्यकर्त्यांच्यावर नाही. राज्यकर्ते आपल्याला घाबरत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे. सरकारनं कायदा केलेला आहे, हमीभाव जाहीर करताय पण खरेदी करत नाही. माझी सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, इथनं गेल्या पहिला कलेक्टरला आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निवेदन द्या, दिवाळीच्या आधी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत. 5,328 रुपये या वर्षाचा सोयाबीनचा हमीभाव आहे. त्या दरामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत. नाही सुरू झाले तर मंत्र्याला आणि कलेक्टरला सुद्धा चिखलात लोळवल्याशिवाय सोडणार नाही, असं बेलशक जाऊन सांगा. आपला अधिकार आहे तो, आपला हक्क आहे तो. आणि ते सांगितल्याशिवाय, आणि तुम्हालाही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, सोयाबीन विकायची गडबड करू नका. सोयाबीनचं उत्पादन यावर्षी घटलंय. गेल्या वर्षी 125 लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं होतं. यावर्षी फक्त 105 लाख टन होईल असा अंदाज आहे. त्यातलंही 5 लाख टन भिजल्यामुळे खराब होणार आहे. म्हणजे 1 लाख टन एवढं सोयाबीन उपलब्ध होणार आहे. त्यामुळं बाजारातले सुद्धा सोयाबीनचे भाव वाढणार आहेत. पण दिवाळीमुळं तुम्ही घाबरून सोयाबीन विकावं म्हणून ते प्रयत्न करायला लागले, दर पाडलेले आहेत. त्यामुळे सोयाबीन विकायला एकतर लढून आपण सरकारला खरेदी केंद्र चालू करायला लावून 5,328 न विकूया, नाहीतर बाजारभाव 5,500 रुपये आज ना उद्या होणार आहे. हे सारे प्रश्न आहेत आपल्या समोर. या महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं होतं काय, की आम्हाला पुन्हा निवडून द्या, आम्ही तुमचा 7-12 कोरा करून देतो. 7-12 कोरा काही झालेला नाही, पण परिस्थिती अशीच राहिली तर यांचा एखादा लाडका शेठजी येऊन आमचा 7-12 विकत घेईल आणि 7-12 कोरा होऊन जाईल, अशी परिस्थिती मात्र निर्माण झालेली आहे. 7-12 कोरा करायची जबाबदारी यांची आहे. त्यांनी आता पैशाची नाटकं करता येत नाही असं अजितदादा तुम्हाला सांगता येणार नाही. गेली 11 वर्षे राज्याचे अर्थमंत्री तुम्हीच आहे. मग आश्वासन देताना अर्थमंत्री तुम्हीच होता. त्यावेळी का आश्वासन दिला? तुम्हाला माहिती होतं ना आपण 7-12 कोरा करू शकत नाही, मग का गंडवला शेतकऱ्याला? आता दिलंय ते दिलंय, आश्वासन पूर्ण करा. किती आहे हो? महाराष्ट्राचं सगळ्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे 35,000 कोटीचं थकीत कर्ज. आता या म्हणजे जुलै अखेरचं 35,000 कोटीचं आहे. त्यातले मोठे बाहेर काढले, कारण ते नेहमी निकष लावतात. 10 एकर 15 एकरचे बाहेर काढले तर साधारणपणे 20-22 कोटी रुपयेच लागतात. त्यातनं इन्कम टॅक्स भरणारा, कारण शेतकरी 35,000 आहेत, त्यातले ज्याची परिस्थिती चांगली आहे तेच थकीत जात आहे. त्यामुळे ती जरा बाजूला काढली, इन्कम टॅक्स भरणारा सरकारी नोकरीतला, तर हा आकडा 22-23 कोटीतच जातोय. मग मला सांगा, सगळ्या महाराष्ट्राला नको असलेला 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध असणारा 27,000 पिकाऊ जमीन नेस्तनाबूत करणारा हा शक्तीपीठ महामार्ग कशाला पाहिजे? आणि त्याच्यासाठी तुम्ही 20,000 कोटी रुपयाची जी तरतूद केल्या ती इकडे घाला आणि आमचा 7-12 कोरा करा. एका मिनिटात आमचा 7-12 कोरा होतोय, हे त्यांना सांगावं लागेल. पोरं आत्महत्या करायला लागल्या, हे त्यांना सांगावं लागेल. आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा 7-12 कोरा करण्यासाठी आंदोलन चालू आहे. आणि त्याला आता एक निर्णायक टप्पा सुरू होणार आहे. येत्या 28 तारखेला बच्चू कडू, मी आणि बाकी सगळे शेतकरी नेते मिळून ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन,
पिकून या उपाशी असं म्हटलं. त्या तुकडोजी महाराजांच्या गुरुकुल मोजरी या अमरावती जिल्ह्यातल्या आश्रमापासून ते नागपूर पर्यंत लॉंग मार्च काढायचा आहे. ट्रॅक्टर ट्रक काय जे काय वाहनं मिळतील ती घेऊन नागपूरच्या दिशेनं लॉंग मार्च काढायचा आहे. आणि त्या आंदोलनाला मी सुद्धा जाणार आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी यावं असं निमंत्रण देतो. 7-12 कोरा करायला नागपूरला जायचं. जसं दिल्लीचे शेतकरी पंजाबचे शेतकरी दिल्लीला जाऊन बसले तर एकदा नागपूरला जाऊन ठाण मांडूया आणि 7-12 कोरा करूनच येऊया परत. बघूया काय होतं. 28 तारीख दिवाळी झाल्यावर 28 तारखेला जायचं. बघू कसा 7-12 कोरा होत नाही ते. तोपर्यंत ते जरांगे पाटील सुद्धा म्हणायला लागलेत की दिवाळीनंतर आंदोलन करणार. त्यालाही म्हणणार या आमच्यातच सगळेजण मिळून काय होते बघूया. आणि सगळ्यांनी मिळून असा रेटा लावला तर मला खात्री आहे 7-12 कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 7-12 कोरा जर का केला नाही तर ही नगरपालिकेला मत मागायला येणार आहेत, जिल्हा परिषदला मत मागायला येणार आहेत. तुडवून तुडवून हाणायचं आता सांगतो. 7-12चं काय झालं सांगा म्हणायचं. बरं तुम्ही 3 वेळा म्हटला 7-12 कोरा 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 म्हटलं गेले. त्या 7-12चं काय झालं हे विचारायचं. येणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये मतं बघायला. ते जमल काय नाही हाणायला जमल काय. केसेस होतील आता आमच्यावर नाहीत. अस्वलाला केसाचं वच्च होतंय. कुठल्या अस्वानाला काय अर्ज केलाय माझ्या केसाचं लई वच्च झालंय जरा कटिंग करा म्हणून. मग आपल्याला केसीचं काय वजन आहे. कधी सिद्ध झाल्यात केसेस. हा मस्त आमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करतात, हाफ मर्डरीचा करतात, दरोड्याचा करतात. केव्हा सिद्ध झालाय मग कशाला पाहिजे त्या केसेसला. आणि एकापेक्षा एक वकील आहेत सोडवायला. 1 रुपया फी घेत नाहीत. घेतात काय नाही घेत. वकील लोक आपली केस कुठंच चालवतात का तर त्यांनाही माहिती आहे त्याच्या आईला त्याला तिकडं काऊनच तर ती वकिली करायला आलेली आहे शेताला काऊनच. त्यामुळे ती म्हणते जाऊन दे एखादी फुकट चालवायला काय हरकत आहे. त्यामुळं 28 तारखेला ते आंदोलन एक 8-10 दिवस चालेल असा अंदाज करू आपण. आणि त्याच्यानंतर एक निर्णायक संघर्ष उभा करायचा आहे. त्याच्या आधी किशोर तुमची ऊस परिषद कधी 25 आता उद्याच्या 25ला परभणीला ऊस परिषद, लातूरला कधी 24-25ला आणि अजून 2-3 ठिकाणी अशा पद्धतीनं या परिषदा घ्यायचा, दंगा हेट करायचा आणि एका निर्णायक लढ्यासाठी रस्त्यावर आपल्याला उतरायचं आहे. करेंगे या मरेंगे या निर्धारानंच उतरायचं आहे लक्षात ठेवा. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता तुम्हाला पुढची पावलं टाकावी लागणार आहे. मी या ठिकाणी तुम्हाला काही ठराव मांडणार आहे. आता ठराव बरेच आहेत त्यामुळं नुसतं वाचतो आता काय त्याच्यावर विश्लेषण करत बघत. पहिला ठराव आहे विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचा जाहीर करण्याची मुदत ही दिशाभूल करणारी आहे. त्यामुळं 2019च्या शासन निर्णयाच्या धर्तीवर संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी. 29 ऑगस्ट 2019चा काय शासन निर्णय असा होता की ज्या पिकाचं नुकसान 50% जास्त झालंय त्या पिकावर काढलेलं कर्ज थकीत नसलं तरी सुद्धा पूर्णपणे माफ आणि ज्यांनी कर्ज काढलं नाही त्याला नाबार्डच्या एनडीआरएफच्या निकषाच्या 3% ज्यादा समग्र अनुदान म्हणजे जवळपास कर्जा एवढंच. हा ठराव मंजूर. वाढलेली महागाई, खते, बी बियाणे, कीटकनाशके व मजुरी
भरमसाठ वाढलेले सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। त्यामुळं निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या संपूर्ण कर्जमुक्तीचा शब्द पाळून तातडीनं शेतकऱ्याची कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करावा। राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 15 रुपये कपातीचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा। तसेच राज्यातील सर्व साखर कारखाने हे काटा मारत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे। त्यामुळे तातडीने राज्यातले सर्व साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्यात यावेत। AI तंत्रज्ञानाच्या धर्तीवर ऊस उत्पादन वाढीसाठी राज्य सरकार, राज्य साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या सर्वांनी मिळून मोहीम राबवली आहे। त्याच पद्धतीने AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काटामारी व रिकव्हरी चोरी यावर सुद्धा तातडीने नियंत्रण आणावे। केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत 31 रुपयावरून 35 रुपये करावी व इथेनॉल खरेदीच्या दरामध्ये प्रति लिटर 5 रुपयाची वाढ करावी। राज्य सरकार, राज्य साखर संघ यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रकमी FRPच्या विरोधात आव्हान याचिका दाखल केलेली आहे। ती याचिका राज्य सरकारनं तातडीनं मागे घ्यावी। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश यांनी कोल्हापूर खंडपीठ करण्यास मान्यता देऊन प्रत्यक्ष 20 दिवसांमध्ये खंडपीठाच्या कामकाजास सुरुवात करून गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरकरांचा लढा यशस्वी केल्याबद्दल मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांचे ही सभा अभिनंदन करत आहे। त्याचबरोबर एका मातेबिरोने भर कोर्टात त्यांचा अवमान करून त्यांचा अवमान केलेला आहे। अशा भ्रष्ट प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। शेतकऱ्यांना जीएसटीचा परतावा मिळत नाही। यामुळे जीएसटीच्या कक्षेतून सर्व कृषी उत्पादनासाठी लागणारी उपकरणे, निविष्ठा व खते, बी बियाणे, कीटकनाशके, तणनाशके यांना जीएसटीतून वगळण्यात यावं। राज्य सरकारने खासगी व सहकारी साखर कारखान्यांना 35-25 किलोमीटर परिघाचे कार्यक्षेत्र निश्चित करून त्यांना संरक्षण दिले आहे। मग 25 किलोमीटर परिघातील ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांची तोडणी वाहतूक प्रतिटन 750 रुपये होत असताना 900 ते 1100 रुपये तोडणी वाहतूक शेतकऱ्यांकडून वसूल करून प्रति टन 350 रुपयाची लूट होत आहे। यामुळे 25 किलोमीटरच्या आतील हिशेबाप्रमाणे तोडणी आणि वाहतूक वगळता जादा कपात करण्यात येऊ नये असा ठराव ही सभा करत आहे। राज्यातील ऊसाचे क्षेत्र व उत्पादन मर्यादित आहे। साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढवून विस्तारीकरणास परवानगी दिल्याने गळीत हंगामाचे दिवस कमी झालेले आहेत। यामुळे कारखान्याच्या प्रक्रिया खर्चामध्ये वाढ होत आहे। त्याचा बोजा कारखान्याच्या एकूण उत्पादक शेतकऱ्यांच्यावर पडत असल्यामुळे यापुढे नवीन गाळप क्षमता वाढीस आणि विस्तारीकरणास परवानगी देण्यात येऊ नये। खरीप हंगाम संपत आलेला आहे। सोयाबीन, भात, मका, नाचणी यांची हमी भावाने खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत। पूर क्षेत्र असणारा नदीकाठ व डोंगरी भागामध्ये 400 ते 600 फुटापर्यंत पाणी उचलावे लागत असल्याने अशा भागातील शेतकऱ्यांना सोलर ऐवजी
नियमित विद्युत कनेक्शन देण्यात यावे। राज्य सरकारला कर्जाच्या खाईत टाकणारा व 27,000 एकर शेती उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा। हात वर करा, वर सगळ्यांना दिसला पाहिजे, फोटो काढायला आहे। कारण काही बाबती विकासाला आमचा विरोध नाही म्हणतात म्हणून म्हटलं हात वर करायला। स्वाभिमानी त्याच्यानंतरचा ठराव, गवा, हत्ती, रानडुकर, बिबट्या आणि वानर हे वन्य प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात यावी। स्वाभिमानीच्या रेट्यामुळे साखर आयुक्तांनी 2025 पूर्वी थकीत असणारी FRP व त्याचे 15% प्रमाणे होणारे व्याज देण्यासाठी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, अन्यथा सदरच्या साखर कारखान्याच्या विरोधामध्ये न्यायालयाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करण्यात येईल। राज्य सरकारने बेदाणे शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतला, पण त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। यामुळे तातडीने शालेय पोषण आहारामध्ये बेदाणा देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी। गेल्या हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाला FRP वगळता अजून 200 रुपये अंतिम बिल देण्यात मंजूर। आणि एक मी विनंती करणार आहे, पहिल्यांदा गगनबावड्याचे शेतकरी या ठिकाणी आज आलेले आहेत। गगनबावड्यातल्या 227 तरुणांनी सामूहिक आत्मदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे 7/12 कोरा करण्यासाठी। माझी त्यांना विनंती आहे, या भामट्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालायची गरज नाही, आत्महत्या करायची गरज नाही, त्यांना चिखलात लोळवून आपला 7/12 कोरा करायचा आहे। त्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या आणि 28 तारखेला चला माझ्यावर नागपूरला, कसा 7/12 कोरा होत नाही बघू। आता सगळ्यात शेवटचा ठराव आहे तो या वर्षी झाला की 15 रुपयाचा ठराव झाला, आर्थिक मदत त्या झाला की बाजूला ते काय गोकुळचं कपात केलेली आहे ते सुद्धा चुकीचं आहे आणि अशा प्रकारचं डिबेंचर कपात करायचा अधिकार नाही, पण जे आंदोलन करतात तेही कपात करत होते, त्यांनी पहिल्यांदा जाहीर माफी मागावी। पण हे 40% कपात केलेला आहे त्याला ही सभा विरोध करते आहे। 100% उत्पादकांचा पैसे परत दिले पाहिजेत, ते व्याजाला ठेवायचं का खर्च करायचं ते उत्पादकाला ठरवून द्या की तुम्ही कोण ठरवणार। पास केले लई ठराव झाला तर कोण लक्षात ठेवणार नाही। आता मला सांगा, आंदोलन करायचं का काय करायचं? बघा, आज तारीख 16 आहे, वर्षाला आमच्या नावानं बोंबलत्यात, तुम्ही लवकर ऊस परिषद का घेत नाही? सरकारनं 1 नोव्हेंबरला कारखाने चालू करायचं म्हटलं, आम्ही 15 दिवस आधी कारखाना आम्ही आमची ऊस परिषद घेतलेली आहे आणि आता आम्ही आमची मागणी तिथं ठेवतोय। मगाशी मी सांगितलं पुढच्या आठवड्यात मी मराठवाड्यात जाणार आहे, त्याच्यानंतर नागपूरला जाणार आहे, म्हणून आज 16 तारीख आहे, 10 नोव्हेंबर पर्यंत आज आम्ही जी काय मागणी करतोय याचा कारखानदारांनी विचार करावा। आतापर्यंत तर 1 महिन्यापूर्वी ऊस परिषद ठरली होती
पण एकटा सुद्धा बोलायला तयार नाही या वर्षाची, तसं कायद्याप्रमाणे. कारण हायकोर्टाचाच आता निकाल झालेला आहे आणि त्या निकालाप्रमाणे जिल्ह्यातलं सांगतो तुम्हाला, लांब जायचं गरज नाही. जिल्ह्यातला साखर कारखान्यांनी फक्त एक रकमी FRP द्यायचे ठरवले, तर तोडणी वजा जाता काही ठराविक कारखान्यांचं सांगतो, सगळं सांगायला उशीर लागेल. गेल्या वर्षाची रिकव्हरी आणि गेल्या वर्षाचं तोडणी वाहतूक वजा जाता आणि हे आकडे साखर आयुक्तालयातनं घेतलेले आहेत. त्यामुळे चुकीचं असायचं काही कारण नाही. दालमिया शुगरचं या वर्षीची एक रकमी FRP बसते, जी हायकोर्टानं आदेश दिलेले आहे 3713. पंजिंगळा कारखान्याची बसत्या 3632, कुंभीची बसत्या 3661, बिद्रीची बसत्या 3552, गुरुदत्तची बसत्या 3341, दत्तची बसत्या 3341, जवारची बसत्या 3300, शरदची बसत्या 3246. बाकी जिल्ह्यातले याच लेवलला आहेत, पण ही खालची आहे ती रिकव्हरी चोरलेली आहे. त्यामुळं या वर्षाची पहिली उचल आमची विना कपात एक रकमी 3751 रुपये असले पाहिजे. 3700 कायद्याने बसते व 3713. आणि या दालमिया कारखान्याला एवढ्या लांबनं ऊस नेऊन सुद्धा जर त्याची रिकव्हरी एवढी बसत असेल तर यांची का बसत नाही? कारण ही रिकव्हरी चोरलेली आहे. त्यामुळं 3751 रुपये या संदर्भामध्ये 10 नोव्हेंबर पर्यंत तुमची वाट बघतोय. मी नागपुरातनं परत आल्यानंतर 11 तारखेनंतर मैदानात उतरणार आहे. तुमचे का व्हायचे होऊ दे. 25 दिवस साखर कारखान्यांनी याचा विचार करावा आणि आम्हाला सांगावा. आता आमच्या नावानं बोंबलायचं नाही. संघटनेमुळे कारखाने उशिरा चालले. चर्चेचे दरवाजे आमचे खुले आहेत. आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. कारखानदारांनी अजूनही आपली भूमिका मांडलेली नाही. सगळ्यांनी उठून उभा राहायचं आणि शपथ घ्यायची आहे. हात वर करा. नोट घट्टावळा. कुणीही जायचं नाही. एवढा उशीर थांबायचा. आणि आता थोडा वेळ काय होतं? आणि माझ्या मागोमाग सगळ्यांनी शपथ घ्यायची. मी शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे जगणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एककलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात जात धर्म पक्ष पंथ इत्यादी कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊन देणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा